चला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी संदेश. धीरज धीरज माफ करा धीरज आहेत. या धीरज जबरदस्त खेळ केला तर मॅन ऑफ द मॅचचे मानकरी ते राहिलेत. तर मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन या खेळाडूचा गौरव आपण करणार आहोत. 7 बॉल आणि 22 धाबांचा विस्फोटक खेळ जिथूनच धावाला या धाबांचा पाठलाग होऊ शकतं ही आश्वासक सुरुवात करून दिली आणि तोच धीरज फडके ठरला या सामन्याचा सामनावीर. चला नेक्स्ट मॅच लगेच सुरू करायचे. त्याच्यामुळे 2 फलंदाज आपण जे स्पोर्ट्स वाकलन संघ मैदानामध्ये पाठवा. उशीर करू नका. आपण उजेडामध्ये एक तर संपली पाहिजे. रमेशजी मात्र या ठिकाणी आहेत. त्यांच्या शुभ असे आपण मॅन ऑफ द मॅच देतो. विनंती असेल त्यांना. जबरदस्त खेळ आपण धीरजचा पाहिला. अगदी मोठं लक्ष होतं त्यांच्यासमोर. टीम शिरवली संघाने ही मॅच जिंकले. थोडासा संपर्क जरूर आपण धीरजशी साधू. थोडी चर्चा करूया. महत्त्वाची मॅच जबरदस्त स्पर्धा आपण पाहताय. स्क्रीनवरती आपण धीरजला पाहताय. जबरदस्त खेळ जेव्हा शिरवलीसाठी धीरज अभिनंदन प्रथम. खरं तर ग्रामीण क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू आता मायक्रोफोनवरती बोलत नाही परंतु त्याची बॅट बोलली आणि मॅच जिंकली आहे. आणि लगेचच जाऊया ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं. जे के स्पोर्ट वाकलन आणि जय खांडेश्वर गोरपे संघ. यस चला टायमर ऑन असेल ह्याची दक्षता आपण घ्यायची. पंच देखील दर्शवतात. प्रथमतः फर्स्ट ऑफ ऑल सरांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. अगदी वेळेत ते या ठिकाणी उपस्थित होते. ठीक 4 वाजता. नक्कीच दिनेश पाटील सर सर्वांचे बंधू आमचे सर्वांचे लाडके समालोचक आहेत. तर सरांचं प्रथमतः आभार व्यक्त करतोय. पहिला चेंडू प्रहार केला. बॉलला पाठवलं बॅकवर्ड स्पेअर लेग रिजनला. किरण म्हात्रेचा पहिलाच वार. बॉल सीमा पार. हालाय चौकार. आपल्याला पाहायला मिळेल. मागची मॅच रंगली होती परंतु अंततः विजय मिळवला तुझ्या मॅच सिरवलीनं. चांगला चेंडू कॅरी होत असताना बॉल पडल्यानंतर थोडासा राईज झालाय आणि अतिरिक्त उचली. या खेळपट्टीने दोघांना योगदान दिलंय. फलंदाजांच्या बाजूने विचार केला तर त्यांच्या बॅटमधनं देखील धावा येताना आपण पाहिल्या. तर एका बाजूला विचार केला तर गोलंदाजानं जर गुणवत्ता दाखवली लेंथ लाईन ॲक्युरेट ठेवली तर त्यांना देखील यश ह्या खेळपट्टीवरती आहे. म्हणजे दुहेरी भूमिका या खेळपट्टीनं आतापर्यंत तरी निश्चित या स्पर्धेत दाखवली आहे. वेलकम ट्रॉफी 2026चं पर्व. ओव्हर द विकेटचा हा चेंडू प्रॉपर टायमिंग फेकून देत असताना डीपमध्ये स्क्वेअर लेगच्या वरतून बॉल हवा यात्रेसाठी सीमारेषा पार. आलाय दमदार षटकार. डीजे सँडी जोडलेत आमच्या समेत. आज पूर्ण दिवसभर नितीनला आम्ही सुरुवातीला अनुभवलं. मोरब्या येते एक नामांकित डीजे आणि तदनंतर आता सँडी आमच्या समवेत आहेत. आमच्यासाठी ही पर्वणी आहे. डे नाईट फॉर्मॅटमध्ये जिथे जिथे जातो तिथे बेस आम्हाला देखील मिळतंय. त्याबद्दल पुनश्च सँडीचे आभार. जाऊया मॅचच्या आतमध्ये. मैदानात षटकार ठोकत असताना प्रदीप पाटील. फटका हा देखील चांगला आहे.
आपल्या जुन्या फॉर्मात आता लईत आलाय प्रदीप पाटील आणि बॉलला पाठवले लॉंग लेग रिजनला, सीमारेषा पार, चौकार. शिव खरं तर संघाचा फ्रंटलाईन गोलंदाज, प्रमुख गोलंदाज आणि त्याच्यावरती सध्या प्रतिहल्ले पाहायला मिळतात जेके स्पोर्ट वाकलनकडनं. जी रणनीती त्यांनी बनवली आहे, टॉस जिंकला, प्रथमतः बॅटिंग करायची आणि धावफलकावरती जास्त धावा बनवायच्या आणि अपोजिशन टीमला खरं तर दडपणाखाली आणायचं, ही रणनीती सध्या वाकळंची सफल झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 5 बॉलमध्ये तब्बल 300च्या स्ट्राईक रेटनं धावफलकावरती 15 पाहायला मिळतात. 1 to go, शेवटचा चेंडू, प्रहार समोरच्या दिशेला उडवलाय, फटका फासलाय, झेलची शक्यता, समोर क्षेत्ररक्षक टिपलाय, झेल प्रत्युत्तर राहिलंय ते देवाचं. अंतिम बॉलवरती बिग विकेट डाऊन, प्रदीप पाटीलला परतावं लागेल. धक्का पहिला जेके स्पोर्ट वाकळणला. तर ह्यानंतरचा जो पुढील सामना होणार आहे तो विनर अर्थात या अगोदर जवानमान शिरवलीनं सामना जिंकला आणि इथनं जो संघ जिंकेल त्या दोघांमध्ये मॅच होणार आहे. तर टीम शिरवली, आपल्याला विनंती, आपण कुठेही जायचं नाही आहे. आयोजनकर्त्यांच्या वतीने ही सूचना आपण पाहतोय. एफ गटातील सध्या तरी मॅचेस आपण पाहतोय. या अगोदर जर एफ गटाचा विचार केला तर प्रत्येक दिवशी एक सामना होत होता आणि तदनंतर जिंकलेले संघ आज खेळताना पाहायला मिळतात. म्हणजे त्यांच्या उर्वरित ज्या मॅचेस आहेत त्या मॅचेस आज कव्हर केल्या जातात. एक चांगली संकल्पना खरं तर. जे संघ जिंकले होते, सुरुवातीला आपण पाहिलं मॅच रंगली होती. एका बाजूनं श्री मलंगवाडी हा संघ आपल्याला पाहायला मिळाला आणि विरोधात शिरवली, आणि तिथे शिरवलीनं बाजी मारली. आणि आता हे दोन संघ सध्याच्या घडीला खेळत आहेत, 2 विनर आहेत, परंतु आता एकमेकांच्या विरोधात एका बाजूनं जेके स्पोर्ट वाकलन आणि त्यांच्या विरोधात सध्या गोरपे खेळत असताना इथनं जो जिंकेल तो शिरवलीशी फाईट करताना पाहायला मिळेल. षटक क्रमांक 2 गोलंदाजी ट्रॅकवरती ओमकार पाटीलचा वापर आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या षटकात एका बाजूनं वाकलनचा विचार केला तर त्यांच्यासाठी धावा आल्यात, तर एका बाजूनं गोरपेसाठी एक महत्त्वाची विकेट देखील आली आहे. म्हणजे दोघांसाठी बॅलन्स सुरुवात, परंतु धावफलकावरती 15 पाहायला मिळतात. या सरासरीनं जर धावा आल्या तर 50+ आपल्याला पाहायला मिळतील. ऋषी पाटील नवीन फलंदाज, अगदी खराब चेंडू. हा नो, मी म्हणेन 2दा फ्री हिट द्यावी लागेल अशा पद्धतीचा हा नो बॉल आलाय. अगदी इन कंट्रोल, आउट ऑफ कंट्रोल मी म्हणेन. गोलंदाजीमध्ये ओमकार पाटीलला पाहतोय. ॲक्शन रिप्ले पाहू शकाल. हातातनं बॉल असा काही निसटला की यष्टीरक्षक तर सोडून द्या, शॉट थर्डमॅन आणि फाईन लेग देखील बॉल पकडू शकला नाहीये. आणि बॉल सीमारेषा पार, मिळतील धावा 4. 1+4 अशा 5 मिळत आहेत आणि या 5नं धावफलक तब्बल जाऊन पोहोचतंय ते 20 या अंकावरती. GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी थेट प्रक्षेपण करत असताना घरबसल्या आपण देखील स्पर्धा एन्जॉय करतात, त्यामध्ये महत्त्वाची भूमिका या वाहिनीची. फटका चांगला आहे, फ्री हिट बॉल, त्याचं संधीचं सोनं करत असताना किरण मात्रेनं ठोकला फुलातून षटकार. बॉल सीमा पार, मिळतील धावा 6. सध्याच्या घडीला जबरदस्त कार्य. एका बाजूनं वाकळणचा विचार केला तर वाकळण गावचा बायकरमॅन, महाराष्ट्राचा बायकरमॅन सध्या ISPL गाजवतोय आणि त्यांचे थोरले बंधुराज मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त खेळ करत असताना एका बाजूनं आपण किरण मात्रेला पाहू शकाल. दमकम आहे, वेल फिनिशर म्हणून कित्येकदा भूमिका त्याची पाहिली आहे, परंतु आज मैदानाच्या आतमध्ये सलामीला ओपनिंग स्टँड देत असताना बॉलला पाठवलं एक टप्प्यावरती, अगदी डीपमध्ये पॉइंटला, बॉल सीमारेषा पार, आला आणखीन एक चौकार. ॲक्शन रिप्लेमध्ये देखील आपण पाहिलं, अगदी स्पीड झाला होता आणि तदनंतर त्याच्या पाल्यामध्ये बॉल होता आणि त्याचा पूर्णतः फायदा उचलत असताना अटॅकिंग मोडमध्ये सध्या तरी किरण मात्रे पाहायला मिळतोय. त्याला माहिती आहे 4 षटकांची मॅच, या मॅचमध्ये करूया मरोची स्थिती आहे. ग्रामीण क्रिकेटच असं आहे, नॉकआउट स्टेज सातत्यानं आपण पाहतोय. जिथे आपण पराभूत व्हाल तिथे स्पर्धेचा निरोप घ्यावा लागतो आणि त्यासाठी प्रत्येक मॅचमध्ये 100% कमिटमेंट. चांगला चेंडू उडवलं, बॉलला डीपमध्ये कव्हरला, परंतु तिथनं क्षेत्ररक्षक येतात, एक्स्ट्रा कव्हरमध्ये बॉलला अडवलं जाईल. गुड फिल्डिंग.
सिंगल मिळेल. पहिलाच चेंडू जिथे अतिरिक्त 5 आल्या होत्या त्यानंतर षटकार त्यानंतर चौकार. मागणी सुरुवात आपण पाहतो ओमकार पाटीलकडनं. परंतु ह्या मॅचमध्ये जर कमबॅक मिळवायचा असेल तर विकेट आणि सोबतच डॉट बॉल पर्सेंटेज दाखवावं लागेल. मैदानाच्या आतमध्ये ऋषी पाटील ऑलराऊंडर खेळाडू टीम वाकलनचा. फुल टॉस बॉल उडवलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक वायडिश लॉंग ऑफला. बॉल अडवणं कठीण पाहिलं. तदनंतर पूर्णतः शरीराला त्यानं झोकलं होतं आणि शरीराच्या साह्यानं का होईना परंतु बॉलला अडवलंय. धाव मिळेल ती सिंगल. प्रत्येक बॉलवरती किमान धाव यायला हवी ही रणनीती सध्या वाकळंची आपण पाहतोय आणि आतापर्यंत ती सफल झाली आहे. बॅटिंग का स्वीकारली आहे. बॅटिंगमध्ये जास्त धावा जमवायच्या आहेत आणि जर मोठं टार्गेट सेट केलं तर प्रतिस्पर्ध्यांवरती त्याचं दडपण असेल. या अनुषंगानं टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग स्वीकारली होती ती जे के स्पोर्ट वाकळंनं. स्टार्ट दिली प्रदीप पाटीलनं. तो बाद झाल्यानंतर मोर्चा किरण म्हात्रेनं सांभाळलाय. 6 चेंडू 16 वरती तो खेळतोय आणि 7 देत असताना 1 बॉल 1 वरती ऋषी पाटील. मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत 1.4 अशी षटकाची सांगता आणि 32 धावा स्कोर कार्डवरती. फ्लाइंग स्टार्ट गरजेचा होता आणि तो मिळवून देखील दिलाय. इथे देखील खोलात टाकलेली लेंथ ऑन साईडला बॉलला खेचण्याचा प्रयत्न केलाय. व्यवस्थित चेंडू बॅटचं कनेक्शन नव्हतं परंतु धावा 2 मिळतील. चित्त्याची चपलाई दाखवत असताना हा स्टॅमिना आजवरती किरण म्हात्रेनं कित्येकदा दाखवलाय आणि इथे देखील धावा 2 मिळतील. सूर्य सध्या तरी आता अस्ताच्या दिशेनं. डेमध्ये सुरुवातीला एक मॅच आपण पाहिली. आता जसा जसा अंधार पसरेल त्यानंतर फ्रंट लाईन ऑन होतील आणि अगदी प्रकाश झोतामध्ये ही स्पर्धा आपल्याला अनुभवायला मिळेल. आज अंतिम दिवस रात्र आपण पाहतोय आणि आज खऱ्या अर्थाने या स्पर्धेचा चॅम्पियन कोण याची उत्तरं पुढील कालखंडामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. राऊंड द विकेटचा हा चेंडू सॉफ्ट हँडनं फक्त सिंगल घ्यायचे आहे हे मानस सध्या किरणचं पाहू शकाल. कारण की त्याला माहिती आहे या षटकानंतर जसं नवीन षटक येईल तेव्हा स्ट्रायकिंग एंडला मी असणं गरजेचं आहे. संघासाठी मी जर शेवटपर्यंत खेळ केला तर निश्चित एक मोठं टोटल बनवू शकतो. हा आत्मविश्वास सध्या तरी त्याचा पाहायला मिळतो. टीव्ही स्क्रीनवरती अस्ताला जाणारा सूर्य आपण पाहतोय परंतु इथनं हस्त कोणत्या संघाचं होईल हे मात्र पाहावं लागेल. एंड ऑफ दी सेकंडवर 35 for 1 35 वरती 1 बॅटिंग करत असताना जे के स्पोर्ट वाकलन डीजे. या आमचे के देखील आता पोहोचलेत. ह्या अगोदर सर्वप्रथम आम्ही आमचे बंधू दिनेशजी पाटील यांचा आभार व्यक्त केले आणि तदनंतर आता आमचे सहकारी मित्र कल्याण डोंबिवलीचा गोड आणि बुलंद आवाज आमचे अगदी जवळचे मित्र करण काळन त्यांचं आगमन झालंय. सहर्ष स्वागत 6व्या मॅचच्या दिशेनं. धावफलकावरती 2 षटकानंतर 35 पाहायला मिळतात आणि षटक क्रमांक 3 अजय पाटीलचा वापर. खरं तर सुरुवातीच्या आघाडीच्या दोन्ही गोलंदाजांना मार बसलाय आणि इथे आता धावा वाचवाव्या लागतील आणि ती जबाबदारी अजय पाटीलच्या खांद्यावरती आहे. लेफ्ट हँडर बैठक दाखवली आणि बॉलला पाठवलंय तर डीप मध्ये स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार आला. फॅब्युलस षटकार. जिल्ह्यामध्ये त्याला मानतोय प्रत्येक जण. साऱ्या ठाणे रायगड जिल्ह्यामध्ये त्याला मानतोय प्रत्येक जण. आपल्या हेडूसने गावचे करण काळन फेमस कॉमेंटेटर. थँक्यू. क्या बात डीजे. खरं तर निश्चित सध्या तरी फॉर्म ज्या पद्धतीनं आपण फलंदाजाचा पाहतो ना तसंच आता समालोचन क्षेत्रामध्ये आमच्या खेखेचा फॉर्म पाहायला मिळतं. अनेक स्पर्धा आपल्या आवाजानं मंत्रमुग्ध करतायत. खरं तर त्यांची शैली आहे आणि त्यांच्यावरती आयोजकांचं असलेलं प्रेम सातत्यानं आपण पाहतोय. कल्याण डोंबिवली नव्हे तर अनेक विभागामध्ये हा आवाज दुमदुमताना पाहायला मिळतोय. फटका हा देखील लाजवाब आहे परंतु क्षेत्ररक्षक त्यापर्यंत पोहोचतील तोवर 2 धावा इथे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो. एक्झॅक्टली 2 धावा सध्या तरी पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या बॉलवरती अजयचं स्वागत षटकारानं झालं होतं. धावफलकाचा विचार केला तर 43 एक गडी बाद झालाय आणि आता 43 वरती संघ पोहोचलाय वाकळण संघ.
अजयचा चेंडू आडवा बॅटनं, खरं तर हे पेटन शॉट आहेत. नेहमीच या शैलीनं किरण खेळताना पाहायला मिळतोय. सिंगल पूर्ण झाली आहे. डबलला चान्स घ्यायची होती परंतु ते घडलं नाही आहे. फिल्डर अगदी वेगानं बॉलपर्यंत पोहोचले. गोरपे संघ सध्या तरी संघर्ष करतोय परंतु इथनं धावसंख्येवरती रोख त्यांना लावावी लागेल. सेकंड सत्रामध्ये जर जरूर परिश्रम कमी करायचे असतील तर इथे धावा रोखाव्या लागतील. चांगला चेंडू ऑन साईडला, ऑन ड्राईव्हचा फटका, सिंगलच मिळेल आणि सिंगलच घ्यायचे आहे. सध्या तरी ती मानसिकता आपण निशांत ऋषी पाटील आणि सोबत किरण म्हात्रेची पाहतोय. षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवरती षटकाराचा अपवाद वगळला तर अजय पाटीलनं चांगला प्रयत्न केलाय परंतु 10 धावा खर्च झाल्या 4 मध्ये. 2 चेंडू कशा असतील एका बाजूला, किमान ही विकेट त्यांना मिळवायची आहे. जर किरणला बाद केलं नाही तर मोठं टोटल पाहायला मिळेल हे त्यांना देखील माहीत आहे. आडवा बॅटनं खेचायचं होतं आणि काय घडलंय, अपील तर केली जाते परंतु एक्झॅक्टली अजूनही डिसिजन आला नाही आहे. एजसाठी जरूर रिव्ह्यू नाही आहे. विनंती प्रत्येक टीम्सला, कारण की आपण पाहतो रिव्ह्यू जो दिला जातो रनआउट असेल, बीमर असेल आणि वाईटसाठी आपल्याला रिव्ह्यू आहे. एज किंवा पायचीसाठी अजूनपर्यंत टेक्नॉलॉजीमध्ये तितकी प्रगती टेनिस बॉल क्रिकेट विश्वात सध्या तरी पाहायला मिळत नाही आहे. ISPL सारख्या मोठ्या स्तरावरती त्या गोष्टी पाहतो आपण परंतु अजूनही ग्रामीण टेनिस विश्वात त्या गोष्टी घडल्या जात नाहीत. इथे देखील आडव्या बॅटनं काय घडलंय, अगदी बॉलवरती वेगानं गेले, तदनंतर बॉलनं दिशा परिवर्तित करत असताना बॉलनं चकमा दिला आणि बॉल निघून गेलाय. तो मिड विकेटला सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या 4नं धावफलक 3 षटकानंतर 49 वरती आणि वैयक्तिक किरण खेळतो 13 बॉल 32 वरती. डीजे या उसरनेवाल्यांनी आज सामने बघायला केली गर्दी या रसिकांनी. डे नाईट स्पर्धेला साथ दिली ग्रामस्थानी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघ. थँक्यू. नक्कीच ग्रामस्थ मंडळ चषक वेलकम 11 उसाटणे यांच्या वतीनं वेलकम ट्रॉफी 2026 पर्व सन्माननीय दैवशेठ पाटील साहेबांचं शुभ आगमन होत असताना आज बरेचसे मान्यवर आपल्याला मुख्य अतिथी कक्षात आणि ग्रामस्थ देखील पाहायला मिळतील यात शंका नाही आहे. आजचा अंतिम दिवस सध्या तरी हे आमचं कॉम्बॉक्स स्क्रीनवरती दाखवलं जाते GTCच्या माध्यमातून. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in ही वाहिनी तेजस भोईर फाउंडर आणि सोबत आता सुजल भोईर सध्या कार्यरत आहेत टेक्निशियन टीम मेंबर्स म्हणून. शेवटचा षटक गोलंदाजी ट्रॅकवरती मिलिंद आता गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतील. अंतिम षटकामध्ये धावा रोखायच्या आहेत. मालिकावीरची स्कूटी सध्या तरी स्क्रीनवरती दाखवली जाते आणि आकर्षक असे करंडक आता सध्या आपल्याला स्क्रीनवरती स्मार्टफोनवरती पाहायला मिळतात. प्रत्येक संघ आल्यानंतर लक्ष जरूर ठेवून आहे त्या ट्रॉफींवरती. किमान एक ट्रॉफी आम्हाला गावात घेऊन जायचे आहे. खरं तर या अगोदरचे जे संघ आपण पाहतोय सध्या तरी एफ गटातील संघ खेळतात परंतु उर्वरित जर संघांचा विचार केला तर त्यांच्यासाठी ट्रॉफी लागू झाली आहे. ते संघ क्वालिफाय झालेत सुपर 6 मध्ये परंतु इथनं आणखीन कोणता संघ सुपर 6 मध्ये क्वालिफाय होईल त्यासाठी लढाई मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू अंतिम षटकातील मिलिंदला आपण पाहतोय. पहिला चेंडू खेळत असताना बॉल चाललाय समोरच्या दिशेला, फिल्डिंग थोडीशी खराब आणि अंततः बॉल गेलाय सीमारेषा पार जिथे फक्त सिंगल आली असती आणि फलंदाज देखील थांबले होते 1 वरती परंतु आल्यात धावा 4 आणि या 4नं 50 अप 53 धावा दाखल करतील. 50चा पल्ला पार करत असताना JK स्पोर्ट वाकळण. क्षेत्ररक्षण देखील आहे. खरं तर गोलंदाजांना जर सपोर्ट करायचा असेल तर त्यासाठी क्षेत्ररक्षण चांगल्या दर्जाचं गरजेचं आहे. फॉर द विकेटनं मिलिंद. फटका आता देखील चांगला आहे. डाऊन दी ग्राउंड, लॉंग ऑफ इंटरेस्टेड, टिपला झेल आणि संपलाय खेळ. आता ऋषीचा धक्का लागलाय दुसरा टीम वाकळणला. आज हितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. छोट्या शरीरी यष्टीचा परंतु नेहमीच आवश्यकता असताना त्याच्या बॅटमधनं षटकार आपल्याला पाहायला मिळतात परंतु सध्या त्याची रणनीती काय असेल हे पाहावं लागेल. एका बाजूनं चांगल्या टचमध्ये
किरणला आपण पाहतो आणि साथीनं कदाचित अँकरिंग रोल हितेशला अदा करायला सांगितला असेल तो डगआउटमधनं, परंतु त्याचा माइंडसेट काय आहे हे सध्या तरी पाहावं लागेल, कारण की शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहेत, त्याच्यामध्ये देखील क्षमता आहे. पहिला चेंडू लॉब करायचा होता परंतु बॉल आला डॉट. इथे जितके डॉट येतील तेवढं चांगलं ठरेल ते टीम गोरपेसाठी. जय खांडेश्वर गोरपेला आपण पाहतो तर विरोधात JK स्पोर्ट वाकळण संघ खेळतोय. आजच्या डे नाईट फॉर्मॅटमधील ही दुसरीच मॅच आपण पाहतोय. एफ गटामधील संघ आमनेसामने संघर्ष करतायत आणि ट्रॉफीच्या जवळ जाण्यासाठी सध्या तरी त्यांचा हा चाललेला संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. या अगोदर अतिशय चांगली मॅच रंगली होती. शेवटच्या षटकात 7 डिफेंड करत असताना जबरदस्त कडवा प्रतिकार श्री मलंगवाडीनं केला, परंतु अंततः त्यांचा प्रतिकार थांबला आणि प्रतिस्पर्ध्यांनी सामना जिंकला होता. शिरवलीनं सामना जिंकलाय. इथे देखील फटका फसलाय, झेलची शक्यता डीपमध्ये क्षेत्ररक्षक, परंतु दोन्ही फलंदाज अगदी चालत एक धाव पूर्ण करतायत. याचं कारण की स्ट्रायकिंग एंडला आता खेळ करायचा आहे किरण मात्रेला. शेवटचे चेंडू आता 2 शिल्लक आहेत. 54 बनल्यात 4 षटकामध्ये. सुरुवातीला कदाचित माणूस बनवलं होतं की 50+ जर झाल्या तर एक चांगलं टोटल असेल, परंतु जी सुरुवात होती ते पाहता आता त्यांना असं वाटत असेल की 60 बांधायला हव्या होत्या. कदाचित जर 60 बांधल्या नाहीत तर धावा कमी बांधल्या असं वैयक्तिक जरूर वाकळणला वाटेल, परंतु एका बाजूनं हे चॅलेंज असेल ते गोरपेसाठी. जय खांडेश्वर गोरपे टीमला आपण पाहतो बॅटिंग लाईन, बॅटिंग युनिट त्यांचं देखील चांगलं आहे. मॅचमध्ये मजा येईल. आणखी ह्या खेळपट्टीवरती धावा बांधताना आपण पाहिल्यात जरूर सलग देखील कामगिरी झाली आहे. सलग 3 चौकार 3 षटकार देखील आपण या स्पर्धेत पाहिलेत. ते पाहता मॅचमध्ये मजा येईल. इथे देखील प्रहार करण्याचा प्रयत्न आडव्या बॅटनं व्यवस्थित मिडल झाला नाही. कनेक्शन तितकंसं सुंदर नव्हतं, परंतु धावा दौड मिळतील. अतिशय वेगानं या 2 धावा पूर्ण केल्यात. 2च्या मदतीनं धावफलक 56 वरती आणि आता टार्गेट सेट बॉल. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम बॉलवरती कितीचा आकडा दडलाय हे सध्या पाहावं लागेल. सलामीसाठी आलेला फलंदाज एका बाजूनं शर्तीचे प्रयत्न करतोय. 14 चेंडू 34 वरती तो खेळतोय. अंतिम वरती किती येतील? 56 बनल्यात, 4 आल्या तर 60, 6 आल्या तर 62, बॉल डॉट आला तर धावफलक स्थिर पाहायला मिळेल. प्रहार केलाय समोरच्या दिशेला, डाऊन दी ग्राउंड. क्षेत्ररक्षक आहेत परंतु बनलेत दर्शक. बॉल सीमारेषा पार. स्क्रीनवरती ते धडक, फटका कडक आलाय षटकार आणि या 6नं धावफलक 62 आणि 63चा पल्ला विजयासाठी पूर्ण करावा लागेल जय खांडेश्वर गोरपेला. पाटील अष्टपैलू सागर पाटील, डेंजर बॉलर विशाल पाटील, हुकमी बॅटमन नितीन पाटील. कित्येक मैदानी मॅच आल्यात जिंकूनी, नाव गावाचं गाजवलं या साऱ्या खेळाडूनी, नाव गावाचं गाजवलं या साऱ्या खेळाडूनी. ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी, ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. तर आज पूर्ण मॅचेसचा जर शेड्यूल आपण पाहिला तर सुरुवातीला मॅच पाहिली ती एका बाजूनं जयमान शिरवली आणि श्री मलंगवाडी, त्यामध्ये शिरवलीनं सामना जिंकला. त्यानंतर आता विद्यमान लढत आपण पाहतोय जय खांडेश्वर गोरपे आणि विरोधात JK स्पोर्ट वाकळण. वाकळणनं बॅटिंग केली आणि धावा बनवल्यात 62-63 धावसंख्येचं मोठं आव्हान आहे. त्यानंतर विनरमध्ये मॅच होईल. त्यानंतर पुढील शेड्यूलचा विचार केला तर वेलकम 11 उसाटणे आणि विरोधात वागेश्वर देसाई त्यांच्यामध्ये मॅच होईल. क्वालिफाय खरं तर हे संघ झालेत. त्यानंतर यफ गटातनं जो संघ जिंकेल तो संघ एकाडपाडा संघाशी खेळताना पाहायला मिळेल आणि त्यानंतर बुर्दुल आणि विरोधात उंबारली. अशा पद्धतीनं आजचा जो शेड्यूल आपण पाहणार आहोत. सध्या तरी टीम हडत तर बॅट्समन लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे आहेत. टीम गोरपे जबरदस्त खेळ वाकळणनं केला. पहिल्या सत्राचा जर विचार केला तर 24 बॉलमध्ये बनवल्यात त्या 62 धावा.
प्रति षटकाचा विचार केला तर 15.50च्या सरासरीनं धावा बनवल्या आणि आता 63 बनवायच्या आहेत विजयासाठी 4 षटकामध्ये. ह्या खेळपट्टीवरती धावा बनत आहेत, परंतु सलामीचा ओपनिंग स्टँड तितकासा महत्त्वाचा असेल ह्या मॅचमध्ये. खास करून सलामीचे दोन्ही फलंदाज त्यांच्यावरती दारोमदार असेल. जर स्टार्ट चांगला मिळून दिला तर मात्र मॅचमध्ये मजा येईल. 15 चेंडू 40चं महत्त्वाचं योगदान किरण मात्रेनं दिलं. त्या जोरावरती खरं तर हे मोठं योगदान वाकळण संघ बनवू शकला. पुनश्च संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतोय. आज मोठ्या संख्येनं प्रेक्षक पाहायला मिळतील. आजची अंतिम ही रजनी आपण पाहू शकाल. अंतिम डे नाईट धमाका आपण पाहतोय आणि आज होम ग्राउंडवरती वेलकम संघ खेळणार देखील आहे. उसाटणे संघ. ऋषी पाटील गोलंदाजी ट्रॅकवरती या संघाचा पहिला प्रमुख गोलंदाज आणि सलामी जोडी देवा शिसवे आणि सोबत भगवान गायकर. दोघांवरती खरं तर मोठी जबाबदारी असेल, परंतु मॅचला जशी सुरुवात होईल आमच्या समेत आज के आहेत, तर वळूया त्यांच्या दिशेनं खेळाच्या दुसऱ्या सत्रासाठी. थँक्यू. Check. थँक्यू सो मच साई पाटील सर आणि त्यासोबत दिनेशजी पाटील सर यांना आपण पहिल्या मॅचमध्ये ऐकलं. आज अंतिम रजनी या स्पर्धेची अंतिम संध्या. वेलकम ट्रॉफी 2026 मध्ये पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. ग्रामस्थ मंडळ उसाटणे आणि वेलकम 11 क्रिकेट संघ उसाटणे यांच्या वतीने या स्पर्धेचं आयोजन गेल्या 5 दिवस रात्रीमध्ये आपण एन्जॉय केलं आणि आजची ही 6वी संध्या या स्पर्धेची. मॅच नंबर 2 अंतिम रजनीचा दुसरा सामना आपण एन्जॉय करत आहोत. जय खांडेश्वर गोरपे आणि त्यांच्या अगेन्स्ट टीम खेळते ती JK स्पोर्ट्स वाकण. 62 बनवल्यात वाकणने आणि 63च्या चेसमध्ये देवाच्या बॅटमधून पहिला तर आलाय चौकार. एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी जरूर होते, थोडासा वेळ घेतला त्यांनी आणि त्यामध्ये येत असताना एक धाव. देवा शिसवे आणि भगवान गायकर या गडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सेकंड राऊंड मधील या मॅचेस सध्या तरी आपल्याला एन्जॉय करायला मिळतात. गोरपे आणि वाकणमध्ये आजचा जो सामना धूप प्रकाश आणि त्यामध्ये आता फ्लड लाईट्स देखील ऑन झाल्या. थोड्याच वेळात जेव्हा पूर्णपणे जो अंधार पसरणार आणि मग त्यामध्ये हे क्रीडांगण चमकतं. नो डाऊट अपील हलकी आपल्याला पाहायला मिळाली. स्वीप करायचं होतं, पायावरती बॉल होता. सिली पॉईंटकडे अंपायरकडून सिग्नल लेग बाईट झाला आणि या सिंगलने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 6 या आकड्यावरती. 4 ओव्हरमध्ये 63 बनवायचं आहे. चांगली बॅटिंग फर्स्ट इनिंगमध्ये किरण मात्रे यांच्याकडून पाहायला मिळाली. महाराष्ट्राचा बायकर मॅन केतन मात्रे यांचे बंधू आहेत. केतनने ज्या पद्धतीने खेळ केला होता परवाच्या रजनीमध्ये इंडियन स्टेट प्रीमियर लीगच्या सेकंड मॅच जी चेन्नई सिंगमची सेकंड मॅच होती त्यामध्ये जी 50 त्याने लगावली. सुरुवातच धूम धडाक्यात केली होती. मोठ्याच्या अगेन्स्ट मारलेले 3 षटकार जो स्टार्ट भेटला होता चेन्नई सिंगम्सला. कोलात बॉल फोर्सने फटका. ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनकडे फिल्डर उपस्थित आहेत. किरण 1 धाव येते आणि एका धावेने धावसंख्या सध्या 7 वरती. 40 धावांची ती किरणची इनिंग होती. प्रदीपनेला 7 दिली होती. 10 धावा त्याच्या बॅटमधून होत्या. 7 धावा ऋतिक पाटीलच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाल्या आणि ओव्हरऑल 62. 62 बदल्यानंतर 63च्या चेसमध्ये देवाच्या बॅटमधून चौकार, 3 सिंगल, 2 बॉल आणि बाकी आहेत. पॉवर प्ले 4 ओव्हरची मॅच आहे. पॉवर प्ले मधले 2 बॉल बाकी. ओहो अक्रॉस द बॅटने ऑन साईडला मिड विकेटला उडवायचं होतं बॉलला, मात्र इकडे बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही. पडलाय बॉल. ॲक्शन रिप्लेमध्ये तुम्ही पहा. ऑफस्टम्पच्या बाहेर जसा बॅटर शफल झाला होता त्याच्या बॉडी लाईनने बॉल टाकलाय पण तिथून फारच बाहेर निघालाय. कटरचा वापर ऋषी करतात पहिल्या षटकामध्ये. शेवटचा बॉल उचलला आता बॉलला. लॉंग ऑनकडे चाललाय. किरण येतोय समोर. पकडली त्याने कॅच. पहिला धक्का इन ॲट नंबर फर्स्ट डाऊन. भगवान गायकर बॅक टू द पॅव्हिलियन. संघाला या जतीन गोंधळीनी केला सपोर्ट. संघाला या जतीन गोंधळीनी या जतीन गोंधळी
मंडळीनी आणि मिलिंद पाटीलांनी ग्रामस्थ मंडळ चषक ठेवलाय वेलकम 11 संघानी. ही कॅच आपल्याला किरणकडून पाहायला मिळाली आणि पहिल्या षटकाच्या खेरीज 63च्या चेसमध्ये मात्र बॅकफूटवरती टीम जय खांडेश्वर गोरपे. हा फटका जो फसला आपण बघितला लॉंग ऑनकडे, अंतर तितकंसं बॉलने कापलं नाही आणि किरणने पकडलेल्या झेलने भगवानचा डाव संपला. 7ला बसतोय पहिला धक्का. वेळ फक्त जास्त घ्यायची नाही. महत्त्वपूर्ण सूचना आहे, आज अंतिम रजनी आणि आजच्या संपूर्ण रजनीमध्ये आम्हाला 9 मॅचेस कव्हर करायच्या, त्यामुळे सूचना मी तुम्हाला करत आहोत. एक एक्झिबिशन मॅच देखील आज आणि त्या एक्झिबिशन मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीमच्या खेळाडूंना विनंती आम्ही करू की मंचावरती येऊन तुम्हाला आपली रिपोर्टिंग करायचं लवकरात लवकर. शो मॅचमध्ये खेळणाऱ्या दोन्ही टीम्स तुम्हाला तुमची उपस्थिती दर्शवायची आहे आणि ही महत्त्वपूर्ण सूचना आहे बिकॉज आज अंतिम दिवसाच्या वेळेसंदर्भात या स्पर्धेचे नियम जे काही संघ खेळतात त्यांच्यासाठी कठोर आहेत आणि शो मॅचमध्ये आपला जास्त टाईम गेला नाही पाहिजे, त्यासाठी आम्ही तुम्हाला सूचना करत आहोत. तुमची उपस्थिती लवकरात लवकर दर्शवा. 63च्या चेसमध्ये धावसंख्या सध्या 7 या आकड्यावरती फक्त आपण पाहतोय आणि विकेट 1 पाहायला मिळाली. 18 बॉल 56 धावा हे समीकरण या मॅचमध्ये उरलंय खांडेश्वर गोरपे संघासाठी. जीवन पाटील ज्याने वेलकम ट्रॉफी 2026 मधलं एकमेव मेडन षटक टाकलं होतं, निर्धाव षटक टाकलं होतं, तो बॉलर आला जीवन. 18 बॉल 56 बनवायच्या. देवाशिष स्वे पोल केलाय, बॉल चालला लॉंग ऑन हवा यात्रेसाठी सीमा पार. काउंटर षटकार. प्रथम आत्मरूप तू ईश्वराचं पूर्ण रूप तू, नवमातेचं आत्मरूप तू ईश्वराचं पूर्ण रूप तू, कार्यारंभी तुझी अर्चना गजानना स्वीकार वंदना. कोणत्याही कार्याची शुभ सुरुवात म्हटली की आपण त्या विघ्नहर त्या चरणी साकडं घालतो की निर्विघ्नपणे आम्ही घेतलेलं कार्य हे पार पडू दे बाप्पा. आणि मैदानाच्या आतमध्ये मात्र देवाने जोड घेतली आहे सध्या तरी. आलाय दुसरा षटकार. आपल्या घरट्याच्या दिशेने चाललेले आहेत. त्या बाजूला तुम्ही बघितलं पश्चिमेला तर केशरी रंगाची चादर थोडी थोडी कमी होत चालली आहे, कारण सूर्यदेवता आता पूर्णपणे त्या लपत चाललेल्या आहेत. निसर्गापेक्षा सुंदर आपल्याला कोणीही शिकवू शकत नाही. परिवर्तन जितका निसर्ग बदलत जातो आणि माणसाने देखील आयुष्याचा भाग असू द्या, खेळाचा भाग असू द्या, तुम्हाला दिवसागणिक वेळगणिक बदलावं लागतं आणि तो विमान देखील त्याच बाजूने चाललेला आहे. सुद्धा टेलिकास्ट DamitTennisCricket.inचं आपण आजच्या अंतिम रचनेमध्ये सहर्ष स्वागत करूया. DJ SDC सँडी भाऊंचं सहर्ष स्वागत आहे. सर्व आमची ऑफिशियल टीम. 16 बॉल 44 पाहिजे. 2 आलेत. बॅकफुटला कट केल्या, बॉल चालला थर्ड मॅनमध्ये. शॉर्ट थर्डला पायाने तिकडे गती कमी झाली, देन पॉईंटच्या फिल्डरने धाव ठोकली होती. बॅकिंग चांगली आहे. सिंगल सोबत स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय तो 19 या आकड्यावरती. 15 बॉल आणि 43 धावा हे समीकरण सध्या तरी 20 धावा धावफलकावरती. थोडंसं करेक्शन आम्ही करतो. 15 बॉल आणि 43 धावा हे समीकरण आहे. मैदानाच्या आतमध्ये मनोज पवार सर, मॅडी आणि त्यासोबत जगदीश दूधकर सरांना आपण पाहत आहोत. तर TV एम्पायरच्या भूमिकेमध्ये सचिन कडू सर आहेत. आज कॉम्बॉक्समधून नामवंत समालोचक, टेनिस बॉल क्रिकेटचे आणि सध्याचे बेलवली ग्रामपंचायतीचे जे उपसरपंच देखील आहेत दिनेशजी पाटील सर यांचा आवाज आपण पहिल्या मॅचमध्ये ऐकला. फोर्सने लॉफ्ट केले, लॉंग ऑन फार वेगाने. अटेम्प्ट चांगला होता, कॅच ड्रॉप झाली आहे. बाळा पाटील यांना आपण बघितलं. कॅच ड्रॉप झाली आहे. धावसंख्या सध्या आपल्याला पाहायला मिळते 21 या आकड्यावरती. 14 बॉल आणि 42 धावांची गरज. हे जे 2 बॉल आहेत हे फार महत्त्वपूर्ण ठरणारे असतील. इकडे जर देवाच्या बॅटमधून मोठे फटके आले, 35च्या आतमध्ये धावा राहिल्या, जरूर मॅच ऑन असेल. पण 40च्या पुढे जर राहिल्या, 35च्या पुढे जर राहिल्या तर बॅलन्स असेल मॅच आणि मी म्हणेन मोमेंटम वाकणकडे असेल. जीवन ऑन साईडला वळवल्या, बॉल फ्लॅट चाललाय, स्क्वेअर लेग रिजनला क्लिअर. अंपायरकडून सिग्नल आलाय. 4 धावा, चौकार. ओ मेवा
भेटले, चौकार आला, ॲक्शन रिप्ले स्क्वेअर लेग मधून आपल्याला जरूर हा चौकार पाहायला मिळाला आणि 4 धावांनी धावसंख्या सध्या जाऊन पोहोचली ती 25 वरती. 13 बॉल 38 धावांची या मॅचमध्ये गरज आहे कांडेश्वर गोरपेला. मॅच बनत चालली आहे कारण देवा मैदानाच्या आतमध्ये. मला आठवतंय पहिल्या मॅचमध्ये 17 वरती त्याची कॅच सोडली होती. 45 रनची एक्सप्लोसिव्ह इनिंग त्याने आपल्या समोर पेश केली होती. उडवला बॉल मिड विकेट कडे चाललाय, इट्स आउट ऑफ साईट. डोळ्यांचा नजरात देवाच्या बॅट मधून आणखी एक दणका, वन विकेट, षटकार. देखलेला पहा अंपायर्स कडून सिग्नल येतोय, वेळ फक्त तुम्ही जास्त घेतात. इक्वेशन पुन्हा एकदा तुमच्या समोर आणेन. 12 बॉल 32 धावांची गरज आहे खांडेश्वर गोरपेला जे के स्पोर्ट्स वाकेटच्या अगेन्स्ट. 31 ला 1-2 षटकांचा खेळ संपलाय. दिनेश सर पाटील खरं तर समालोचन फार पूर्वीपासून त्यांचं आपण ऐकत आलेलं. बऱ्याच कमी जणांना माहीत असेल ते शिवव्याख्याते देखील आहेत, त्यासोबत कवी देखील आहेत. बऱ्याचशा त्यांनी कविता देखील स्वतःच्या लिहिलेल्या आहेत आणि बेलवली गावाचे जे उपसरपंच देखील आहेत. राजकीय क्षेत्रामध्ये देखील त्यांनी पाऊल टाकलं आहे आणि मागच्या काही वर्षांमध्ये बेलवली गावाची सेवा देखील त्यांच्याद्वारे केली जाते. प्रामाणिक आहेत, इमानदार आहेत, संवेदनशील आहेत आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी आग्रही देखील आहेत. राजकीय क्षेत्राबद्दल झालं, समालोचन क्षेत्रामध्ये आपण त्यांना ऐकत आलेलो आहोत आणि या आज उसाटणेचा वेलकम ट्रॉफी 2026च्या या पर्वाच्या अंतिम रचनेमध्ये सरांचा आवाज आपण ऐकत आहोत. त्यांचंही सहर्ष आपण स्वागत करूयात. व्हॉइस ऑफ तुर्भेगाव साई पाटील सर यांची उपस्थिती आज. उसाटणेकरांचं नेहमीच प्रेम राहिलं आहे आणि त्यामुळे मी असेल, साई पाटील सर असतील, दिनेश पाटील सर असतील आणि आवर्जून उसाटणेला फार मोठी परंपरा आहे त्याकडे आपण जाऊ. मोठं गाव आहे, प्रत्येक क्षेत्राचा वारसा आहे. 12 बॉल सध्या मॅचचे बाकी आहेत. अर्ली बॅट स्विंग, टॉस केलं होतं बॉलला, ड्रिफ्ट चांगली भेटली आणि त्यामुळे इकडे तो बॉल बॅटवरती व्यवस्थित आला नाही. पुढचा बॉल अजिंक्य, फुल टॉस होता, ऑन साइडला वळवला, लॉंग ऑन खाली आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. चौकार. आई माझी केलंबा 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 माऊली आई माझी केलंबा. मॅच बनत चालली आहे. पहिला डॉट आला, देन चौकार आलाय. मॅच आता आपण बघितली तर बॉल बाकी आहेत 10 आणि 10 बॉलमध्ये 27 धावांच्या मॅचमध्ये गरज आहे बॅटिंग करणाऱ्या खांडेश्वर गोरपेला. विचार करावा लागणार आहे. अजिंक्य पाटील जरूर या षटकामध्ये आणि हे षटक जे देवा आणि दुसऱ्या सोबत असलेला त्याचा बॅटर विकास पाटील या दोघांची चर्चा सुरू आहे. जितक्या जास्त धावा या ओव्हरमध्ये मॅचचं मोमेंटम आपल्याकडे. पुन्हा फ्रंट फुटवरती आमंत्रित केलं होतं. अजिंक्य वारंवार बॉलला टॉस करत आहेत आणि विकासला असं वाटतंय की डोळ्यांसमोर दिसणारा बॉल बॅटवरती कसा आला नाही. मिस केलाय जरूर. विकेट किपरकडे बॉल आलाय. किरणने आणि अजिंक्यने काहीतरी चर्चा केलेली आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय 35 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात आणि अजून या मॅचचा इक्वेशनचा आपण विचार केला. बॉल बाकी 9 बॉलमध्ये 27 ची गरज आहे. फुल लेंथ एज होती. मागे शॉर्ट लेग मध्ये बॉल चालला, डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती किरणने. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये बॉल सुटला होता आणि त्यामुळेच ती नाराजी आपण बघितली. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. देवाला स्ट्राईक पाहिजे होती, ती स्ट्राईक आली आहे आणि आता या मॅचचं समीकरण बॉल बाकीत 8 धावा पाहिजे 27. दुसरीच मॅच आपण एन्जॉय करत आहोत. यानंतरच्या मॅचचा यानंतर प्रिव्हियस मॅचचे विनर आणि या मॅचच्या विनर मध्ये आपण लगेचच तो सामना पाहणार आहोत. शिरवले संघाने मागचा सामना जिंकलाय आणि ते देखील रेडी आहेत. मात्र वळत पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने 8 बॉल बाकी आहेत. उडवलाय
रेंज मध्ये आणि मिडल ऑफ द प्लेट स्क्वेअर लेगचा वरतून देवाचा बॅट मधून आला आणखी एक मोठा षटकार. अरे गावा गावान षटकार आला. मॅच ऑन. 35 वरती देवा पोहोचलाय. 43 वरती गोरपे टीम पोहोचले. बॉल बाकेत 7 धावा पाहिजेत 20. हा जो देवा आहे अरे देवा म्हणायला लावणारच आहे वाकड्यांच्या प्रेक्षकांना. सध्या तरी जी त्याची बॅटिंग सुरू आहे. पहिला सामना एक कॅच ड्रॉप झाली होती. 40+ धावा इंडिव्हिज्युअल त्याने बनवल्या होत्या. या मॅचमध्ये 63चा पाठलाग करत आहेत. 35 वरती पोहोचलाय देवा. 43 वरती गोरपे टीम पोहोचले. 7 बॉल 20 पाहिजेत. मॅच ऑन. या षटकाराने पुन्हा पुनरागमन तर झालं या मॅचमध्ये कांडेश्वर गोरपे संघाचं. आणि आता शेवटच्या 7 बॉलमध्ये 20 धावांची गरज. पुढचा बॉल अजिंक्य पाटील. इंटरेस्टिंग हा बॉल आहे. इव्हेंटफुल ओव्हर राहिली आहे. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल. बॉलर्स बॅक आणि कदाचित आता डबलला चान्स नाही घेतले. हेच वाटलं होतं बिकॉज स्ट्रायकिंग एंडला ते थांबतील. हा प्लस पॉईंट असू शकतो कांडेश्वर गोरपेसाठी. सिंगलने अजिंक्यच्या तिसऱ्या षटकाचा खेळ संपला. धावा 44. शेवटचे 6 बॉल आणि 19 धावांची गरज आहे. बॅटिंग करणारा खांडेश्वर गोरपेला जॅकेट स्पोर्ट्स वाकड्स अगेन्स्ट. इव्हेंटफुल ओव्हर राहिली आहे. लास्ट ओव्हरमध्ये जरूर आपल्याला धावा पाहायला मिळाल्या. त्या 12 धावा. 2 डॉट आले, 2 सिंगल, 1 चौकार आणि 1 षटकार. त्यामुळे मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅक झालेलं आहे. वा वा. गावाकडची जे लोक गाव सोडून लांब आपल्या जरूर आयुष्य बदलवण्यासाठी, आयुष्य आजमवण्यासाठी जरूर येत असतात, त्यांना गावाकडची आठवण जरूर होईल. आणि बाजूला जे आपल्याला जी शाळा पाहायला मिळते तिकडे NSSचा कॅम्प देखील आलेला आहे. नॅशनल सर्व्हिस स्कीम मी देखील होतो, त्यामुळे मला जरूर या गोष्टींची आठवण झाली कॉलेज लाईफमध्ये असताना. राष्ट्रीय सेवा योजना विशेष श्रमसंस्कार शिबिर असंही मराठीमध्ये ज्याला म्हटलं जातं. समाजसेवा खास करून ग्रामीण भागातील समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी मदत करणारं हे स्कॅम असतं. NSS हे स्कीम असते आणि कॅम्प त्यासाठीच असतं. बॉल बाकेत 6 धावा पाहिजेत 19. अहो बाउन्स नव्हत्या बॉलमध्ये जितका देवाला पाहिजे होता तेवढा खाली राहिलाय. किरण गोलंदाजी करतात. पहिला डॉट आलाय. 5 बॉलमध्ये 19 धावांची गरज. आणि नामवंत समालोचक क्रिकेटचे, बैलगाडा शर्यतीचे आणि श्री मलंगड क्रिकेट असोसिएशनचे प्रवक्ते देखील आहेत. राहुलजी भोईर सर यांचं देखील आगमन होते. आपले सहर्ष स्वागत आहे. 5 बॉल बाकी आहेत. 19ची गरज आहे. पहिला डॉट आलाय. आणि हे जे षटक आहे खरं तर किरण पार्ट टाइम बॉलर आहेत आणि समोर देवा सेट बॅटर आहे. पहिला डॉट आलाय. 5-19. थांबला आता. ऑफस्टम्पचा बाहेरचा बॉल. अंपायर्स कडून सिग्नल वाईड आलाय. वाईडने धावसंख्या सध्या आपल्याला 45 पाहायला मिळते. वाईड नंतरही टाळ्या आल्यात. डॉट बॉल नंतरही टाळ्या आलेल्या. दोन्ही संघांना समर्थन तर मोठ्या संख्येने या ठिकाणी आहे. 5 बॉलमध्ये सध्या आपण पाहतोय 18 धावांची गरज आहे. किरण फुल टॉस जरूर होता. कॅपमध्ये मिड विकेटला फ्लॅट. किरणचा अगेन्स्ट 6 रनचा फटका. देवाचा षटकार. उसाटणेकरांनी ती देखील परंपरा जपलेले वाघोबा मैदान. आणि त्या मैदानावरती आठवड्यामधून एकदा तरी तो आवाज घुमतो आणि तो इथे या मंचा या क्रिकेट स्पर्धेमध्ये देखील जरूर दुमदुमणार आहे. मी विनंती करेन राहुलजी भोईर यांनाही आपण मंचावरती या सहर्ष स्वागत आहे आपले.
बॉल बाकी 4 धावा पाहिजेत 12. कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नसतानाही बॉल सीमारेषेच्या बाहेर गेला. 51 बनल्यात 12 पाहिजेत 4 बॉल बाकी. किरण ओहो सेलिब्रेशनला सुरुवात झाली आहे. अपील स्ट्रॉंग आहे. आता इनफिल्ड मध्ये अपील आपल्याला पाहायला मिळते. मात्र अंपायर तटस्थ उभे आहेत दोघेही. कोणताही फरक नाहीये, कोणते हावभाव नाहीयेत आणि आताही ते सांगतात की बॅटर सेफ आहे. चला प्लीज आता मॅनेजमेंट टीम सांगते मित्रांनो, JK स्पोर्ट्स वाकन फिल्डिंग तुम्हाला सेट करायची आहे. ऑफस्टंपच्या जास्त बाहेर होता, खेचण्याचा प्रयत्न होता देवाकडून. मात्र इकडे जरूर बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट झाला नाही आणि तिकडे बॅटरने देखील त्याला सेव्ह केलेले. डॉट आला. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावांची गरज आहे. इंटरेस्टिंग मॅच क्लोज येतोय हा सामना. मागचाही सामना जर आपण बघितला शिरवली संघाने जरूर श्रीमलंगवाडीला परास्त करत असताना तो जिंकलेला आहे. पाहूयात या सामन्यामध्ये कोण, JK स्पोर्ट्स वाकन की मग कांडेश्वर गोरपे. देवा अजूनही उभा आहे. पिक केला बॉल, एक्स्ट्रा कव्हरची गॅप आणि बॉल सीमारेषेच्या अगदी आत पडून गेलाय. 1 बाउन्स ओव्हर 0, 4 रन्स. बाकी 2 धावा पाहिजेत. 8 मॅच ऑन. एक्स्ट्रा कव्हरला चांगला फोर्सने हा लॉफ्टेड ड्राईव्ह पाहायला मिळाला. 47 वरती 14 बॉल मध्ये देवा शिसवे पोहोचलाय. मात्र त्याच्या अर्धशतकापेक्षा त्याला जास्त इम्पॉर्टंट असेल या मॅचचा रिझल्ट. 2 बॉल 8 धावांची गरज आहे. एक पात्री अभिनय त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. 1 मॅन शो. त्याची जर विकेट आली तर किरण आणि या मॅच मध्ये असेल JK स्पोर्ट्स वाकन. चला प्लीज मॅचचा रिदम तोडायचा नाही. तुम्हाला फिल्डिंग लवकरात लवकर सेट करा. प्रदीप भाऊ. 2 बॉल आणि 8 धावा. वाकनच्या अगेन्स्ट गोरपेमध्ये आजचा अंतिम रजनीचा दुसरा सामना चित्त थरारक आहे. किरण वन्स अगेन. आहा फुल टॉस. मात्र लॉंग ऑफला फिल्डर एलिव्हेशन कमी. ओहो हो शेवटी कॅच ही पकडलीच होती त्या फिल्डरने. मात्र शेवटी बॉडीचा बॅलन्स गेलाय आणि बॉलही गेलाय. षटकार. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये यायचं नाही, अन्यथा तुमच्या टीमला पॅनल्टी बसेल. जे काही रूल्स आहेत या स्पर्धेचे ते फॉलो करा. तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आणि ज्यांचं नुकतंच या स्पर्धेमध्ये आगमन होत आहे आदरणीय विजयजी पाटील साहेब आणि त्यासोबत आदरणीय हनुमानजी पाटील साहेब आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. वेलकम ट्रॉफी 2026 पर्व अंतिम रजनीमध्ये मोठ्या संख्येने मान्यवरांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. और एक बात का आणि या षटकारासोबत देवाचं देखील अर्धशतक कंप्लीट झालंय. 52 ला नॉट आउट खेळतोय. मात्र अजूनही मॅच संपलेली नाही. या अर्धशतकाचा तेव्हाच फायदा होईल जेव्हा विजय असेल गोरपेचा, अन्यथा या 50 ला काहीही महत्व उरणार नाही. 1 बॉल 2 पाहिजेत. जबरदस्त अटेम्प्ट होता लॉंग ऑफच्या फिल्डरचा. शेवटी त्याने मी म्हणेन कॅच पकडलीच होती आणि आपल्याला सगळ्यांना ते दिसलं होतं, पण बॉडीचा बॅलन्स गेला आणि शेवटी त्यालाही जाता जाता बॉलला देखील फेकावं लागलं होतं, पण बॉल देखील सीमारेषेच्या बाहेरच पडला. या षटकाराने 61 बनलेला शेवटचा 1 बॉल आहे. 2 धावांची गरज आहे. चर्चा सुरू आहे, प्लॅनिंग झालेली आहे. किरणने जरूर विचार केला मला आता कसा बॉल टाकायचा आहे, कारण देवाने आतापर्यंत 15 बॉलमध्ये 52 बनवल्यात. त्याला थांबवणं आणि त्याच्या समोरून 2 धावा डिफेंड करणं हे छोटं काम नाही आहे. लॉंग ऑन सेट आहे, काऊ कॉर्नर सेट आहे, डीप स्क्वेअर लेग सेट आहे, लॉंग ऑफ सेट, एक्स्ट्रा कव्हर सेट आहे. फ्रंटला सी मध्ये तुम्हाला 5ही फिल्डर पाहायला मिळतात. शॉर्ट कव्हरचं पॉइंट आणि देन थर्ड मॅन फाईन लेग आतमध्ये. शेवटचा 1 बॉल 2. बॅकफुटला कट केला, गॅप मध्ये बॉल. नो चान्स फॉर द फिल्डर. बॅकवर्ड पॉइंटला बॉल चाललाय. 56 धावा बनवल्या. नॉट आउट. खांडेश्वर गोरपेचा या पठ्ठ्यानं देवाने नतमस्तक होऊन अभिवादन केल्या खेळपट्टीला. सामना घेऊन गेलाय 56 धावांची इंडिव्हिज्युअल खेळी करून 63 धावा खांडेश्वर गोरपेने चेस डाऊन केल्या. अभिनंदन.
उपस्थित आहेत. सन्माननीय श्री रमेशजी म्हात्रे पिसारव्याच्या या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच तर नुकतंच ज्यांचं आगमन सन्माननीय हनुमानजी शेठ पाटील यांच्याकडनं या स्पर्धेसाठी रोख रक्कम 3,000 रुपयाची धनराशी आली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार. टॉससाठी मी इन्व्हाइट करेन टीम शिरवली आणि खांडेश्वर गोरपेचे कॅप्टन. लवकरात लवकर या. हार्डलक टीम JK स्पोर्ट्स वाखन जबरदस्त खेळ होता आणि जरूर गोरपे संघाला या विजय मिळवत असताना देवाशिसवेला देखील घामच फुटला होता, पण वाघासारखा लढला शेवटपर्यंत. एक पात्र अभिनय करून हा सामना